गरिबीला नांदेडमधली एक धक्कादायक बातमी आहे। शेतकरी पिता पुत्राने गरिबीला कंटाळून आत्महत्या केली आहे। आधी 16 वर्षांच्या ओमकार पैलवार यानं आत्महत्या केली। मुलानं आत्महत्या केल्याचं बघून त्याच दोरखंडानं त्याच्या वडिलांनी राजेंद्र पैलवार यांनी सुद्धा आत्महत्या केली आहे। मुलाने वडिलांकडे नवे कपडे, शालेय साहित्य आणि मोबाईलसाठी पैसे मागितले होते। पैसे नाहीत, थोडं थांब असं उत्तर मिळालं आणि त्यानंतर या मुलाने आत्महत्या केली। तर राजेंद्र पैलवार हे अल्पभूधारक असे शेतकरी। पैलवार यांच्यावरती 4 लाख रुपयांचं बँकेचं कर्ज सुद्धा आहे। मुलगा ओमकार हा उदगीरमध्ये शिक्षण घेत होता। नांदेड जिल्ह्यामधल्या मिनकी गावामधली ही घटना आहे। राजेंद्र लक्ष्मण पैलवार यांचाच मुलगा शंकर माध्यमिक विद्यालय उदगीर येथे शिकण्यासाठी होता। तेथून सणानिमित्त 2 दिवसासाठी आला होता। आल्याच्या नंतर कपडे, पुस्तकं, वह्या, पेन हे इतर खर्चासाठी पैसे मागला। पैसे जायची काही जुगाड जुळली नाही। संध्याकाळी पोरग शेताला गेलं, शेतात जाऊन फाशी घेतलं। नंतर दुसऱ्या दिवशी लगेच वडील राजेंद्र यांनी सुद्धा पाहण्यासाठी शोधाशोध घेत पाहण्यासाठी गेला। पाहून मुलाची दोरी सोडून आपण स्वतःहून सुद्धा फाशी घेतली। राजेंद्र पैलवार हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी त्यांना मुलांना शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवलेलं होतं। मुलं आली होती इथे सुट्टीनिमित्त आणि ते जेव्हा आलं मुलाने मोबाईलची मागणी केली होती। मुलाची जेव्हा इच्छापूर्ती झाली नाही तर त्या मुलाने कुठलाही विचार न करता आत्महत्येसारखा अत्यंत वाईट असा प्रकार जेव्हा त्यांनी केला शेतामध्ये जाऊन, आपला मुलगा ओंकार हा अशा पद्धतीने आत्महत्या केलेला आहे। तर ते मुलाला पाहिल्याबरोबर त्याच दोरीने वडिलांनी पण आपली जीवनयात्रा संपवणं पसंत केलं।